नमस्कार मित्रांनो, महा एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसं की मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीत झाले असेल की डाक विभागामध्ये भरती निघालेली आहे आणि 5 ऑक्टोंबर 2020 म्हणजे 5 ऑक्टोंबरपासून यांना फॉर्म अप्लाय करण्यासाठी पण सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही बी फॉर्म अप्लाय केला असेल आणि जर तुम्हालाही या परीक्षामध्ये पास होऊन एक चांगली जॉब मिळवायची असेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला बी खूप काही गोष्टी यामध्ये समजणार आहेत, कळणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जसे की आमच्या व्हिडिओचा थंबनेल बघितला असेल की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव व यावर्षी विचारले जाणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर रेग्युलर अपडेट राहिलात, तर तुम्हाला ही परीक्षा व इतरत्र अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. कारण का आम्ही सर्व सिलॅबस या यूट्यूब चॅनलमार्फत आपला कव्हर करून घेणार आहोत व तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील ह्याचा गेसिंग पेपर पण आम्ही देणार आहोत. तर बहुतांश 50% तरी आमच्या गेसिंग पेपरमधलेच क्वेश्चन्स तुम्हाला त्या परीक्षेमध्ये विचारले जाणार, असा आम्ही गेसिंग पेपर देणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेले याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत व ते पेपर आपण सोडवून घेणार आहोत. तर मित्रांनो, समोरील व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नाही केला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला 1-2 मिनिटात सिलॅबसविषयी पूर्ण माहिती सांगतो. तर तुम्ही जर डाक पोस्ट विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेला तर तिथे तुम्हाला एक नोटिफिकेशन भेटेल जे त्यांचं ऑफिशियल आहे. त्यामध्ये सर्व काही सिलॅबसविषयी माहिती दिली आहे. पण तो नोटिफिकेशन इंग्लिशमध्ये आहे. काही विद्यार्थ्यांना कळाला आहे तर काहींना तो कळलेला नाही, समजलेला नाही. तर मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. तर ह्या जो पार्ट 1 राहणार आहे परीक्षेचा तो 100 मार्काचा असणार आहे आणि त्यामध्ये 3 सेक्शन असणार आहेत. जो पहिला सेक्शन आहे तो 30 मार्काचा, दुसरा सेक्शन जो आहे तो 40 मार्काचा आणि तिसरा जो सेक्शन राहणार आहे तो परत 30 मार्काचा. तर असे मिळून हे 100 मार्काचा पहिला स्टेप आपला होणार आहे पूर्ण. तर पहिला जो सेक्शन आहे तो राहणार आहे जनरल अवेअरनेसचा आणि दुसरा जो राहणार आहे तो बेसिक अर्थमॅटिक्स आणि तिसरा जो राहणार आहे तो आहे रिझनिंग अँड ॲनालिटिक्सचा असणार आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जनरल अवेअरनेस आणि रिझनिंग ॲनालिटिक्स या 2 टॉपिकविषयी माहिती घेणार आहोत. कारण का हे 2 टॉपिक कमी मार्काचे असल्यामुळं हे आपल्याला लवकर कव्हर करता येईल आणि बेसिक मॅथमॅटिक्स हे थोडा मोठा चॅप्टर असल्यामुळे तर आपल्याला स्पेसिफिक व्हिडिओ बनवून त्यामध्ये मी तुम्हाला सर्व काही माहिती देणार आहे. तर जनरल अवेअरनेस पहिला टॉपिक जो आहे तो आपला जनरल अवेअरनेस आहे. तर जनरल अवेअरनेसमध्ये नेमकं कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. तर जनरल अवेअरनेसमध्ये इंडियन जिओग्राफी म्हणजे भारताचा भूगोल, सेकंड आहे सिविक्स म्हणजे नागरिकशास्त्र, थर्ड आहे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आणि जो चौथा टॉपिक आहे तो इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल म्हणजे भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य. त्यानंतर आहे इथिक्स अँड मॉरल स्टडी म्हणजे इतिहासाविषयी, म्हणजे याला नीतिशास्त्र पण म्हणतात, पण इतिहासामध्ये थोडक्यात तुम्हाला यामध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग जो सेकंड आहे तो म्हणजे बेसिक अर्थमॅटिक्स म्हणजे मूळ अंकगणित असं तरी तुम्ही म्हणू शकता. तर याच्यामध्ये आहे बोडोमस. म्हणजे बोडोमस म्हणजे काय नेमकं, तर बोडोमस हा शॉर्ट फॉर्म आहे की जो ब्रॅकेट ऑर्डर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड सबस्क्रिप्शन्स म्हणजे ब्रॅकेट म्हणजे कंस, पुन्हा मग लाईनीत लावणं, पुन्हा मग भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी अशा प्रकारे तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन विचारले जातात जे की 10वीपर्यंतच्या बेसिकवर राहणार आहे. पण एक्झाम ही तुम्ही पोस्टमॅन जर मेल काढला, फॉर्म भरला असेल तर हे 12वीच्या अपियर असल्यामुळे थोडंफार याच प्रकारचे क्वेश्चन थोडं टफमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पण तुम्ही घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्ही आमचे व्हिडिओ लेक्चरचं रेग्युलर अटेंड करत असाल तर तुम्हाला कसल्याच प्रकारची भीती राहणार नाही परीक्षेविषयी. आणि जो सेकंड आहे तो म्हणजे टक्केवारी, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, नफा तोटा, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ आणि चक्र व्याज, टाईम आणि वेळ म्हणजे वर्क आणि टाईम अँड डिस्टन्स म्हणजे काम ते वेळ आणि काम ते अंतर. अशा प्रकारचे जे नॉर्मली क्वेश्चन असतात ते तुम्हाला ह्यामध्ये विचारले जाणार आहेत आणि प्रश्न एकदम सोपे असतील, घाबरण्यासारखी काहीच गरज नाही. आणि जो तिसरा आपला सेक्शन असणार आहे तो म्हणजे रिझनिंग अँड ॲनालिटिक्स. तर रिझनिंगमध्ये नेमकं रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ताची क्वेश्चन कशा प्रकारचे असतील तर वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल अशा प्रकारचे क्वेश्चन असतील. म्हणजे ज्यामध्ये आता मराठीमध्ये सांगणं थोडं वेगळं असेल
तर एकदम तुम्हाला ABCDचे क्वेश्चन दिले जातील किंवा तुम्हाला एकदम बुद्धीच्या आकाराचे म्हणजे एक त्रिकोण दिलेला असेल त्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत असे वगैरे वगैरे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही असे क्वेश्चन जे आहेत बुद्धिमत्ताचे तो सिम्पली तुम्ही सोडवू शकता. 1-2 वेळा जर तुम्ही प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला हे क्वेश्चन सोडवता येतील. जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथं एक क्यूजचं सेंटर दिलेलं आहे. तिथं जाऊन तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता. आणि तुमची जी एक्झाम पण असणार आहे जी ऑनलाईन बेस आहे पहिली म्हणजे कम्प्युटर बेस एक्झाम असल्यामुळे तुम्हाला तिथं मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. पर्यायी निवडा. तर तुम्हाला त्याच टाईपचं आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सर्वासाठी एक पेज ओपन करून भेटेल आणि तिथं तुम्हाला रोजचे डेली नवीन नवीन क्वेश्चन टाकले जातील आणि ते तुम्ही तिथं आपले रोजच्या रोज टेस्ट देऊन तुम्ही शिकू शकता किंवा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर आजच्या आपल्या मेन व्हिडिओकडे वळूया आपण, जो की मागील वर्षीच्या जे सराव प्रश्नपत्रिका आहेत त्याच्याविषयी मी त्याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन्स आणि नेमकं कुठले कसे क्वेश्चन विचारले गेले याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो. तर मित्रांनो, हा एक आम्ही मागील वर्षाच्या काही क्वेश्चनचा महत्त्वाच्या क्वेश्चनचा एक सेट तयार करून हा क्वेश्चन पेपर तयार केलेला आहे, जे की ह्याच्यामधले बहुतांश प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये विचारू शकतात. कारण का हे खूप जुने पेपर आहेत त्यामुळं काय सगळं ना काही वेळेस मागील पण क्वेश्चन समोर टाकले जाऊ शकतात. तर तुम्ही इथं वरी पाहू शकता पोस्टमॅन अँड मेल गार्ड मॉडेल पेपर. नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे जे 100 आहेत आणि जे मार्क पण 100 दिलेला आहे. आणि जो पहिला सेक्शन आहे जो आपल्याला आहे तो जनरल अवेअरनेस. आणखीन एक महत्त्वपूर्ण सूचना मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा पेपर जरी आम्ही इंग्लिशमधून काढलेला असला तरी तुम्ही एक्झामला जेव्हा जाता का तेव्हा ते तुम्हाला पेपर 2 लँग्वेजमध्ये असणार, एक इंग्लिश आणि दुसरा मराठी. आणि सेंट्रलची एक्झामिनेशन असल्यामुळं तो पेपर हिंदीमध्ये पण असू शकतो. त्याचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला हिंदीमध्ये पण विचारले जाऊ शकतात. तर चला तर मग आपण आपल्या मेन व्हिडिओकडे जाऊया. तर पहिला जो क्वेश्चन आहे हा तुम्ही पण वाचू शकता. तर हा आहे इतिहासामधला हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. द विजयनगरा रूलर कृष्णादेवराया वर्क आणि अमकोट्टमाल यादा वॉज इन. तर हा एकमेकाचं कुठंतरी रिलेटेड आहे तो क्वेश्चन. हा एकमेकाचं रिलेटेड दाखवत आहे. तुम्ही विजयनगरा ऐकला असेल, कृष्णदेवराय हा पण शब्द ऐकलेला आहे, पण अमकोट्टला यादा हे शब्द तुम्ही ऐकलेला नाही. तर तुम्ही जर इतिहास जर तुम्ही वाचला म्हणजे आपलाच 5वी 6वी 7वीपर्यंत जर इतिहास जर तुम्ही वाचला असेल तर यामध्ये तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडतात. आणि मोस्टली तुम्ही फक्त 10वीपर्यंत जे इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आहे ते तुम्ही थोडक्यात जरी वाचला तरी तुम्हाला ते तिथं तुम्हाला सोडवण्यासाठी सोपं जाईल. तर अमकोट्टला यादा हे जे आहे ते आहे तेलुगू साहित्यक. तर हा तेलुगू साहित्याचा एक प्रश्नाचं उत्तर आहे. हा तेलुगू साहित्यक आहे अमकोट्टला यादा. तर दुसरा क्वेश्चन आहे द मेंबर ऑफ राज्यसभा ऑफ द राज्यसभा आर इलेक्टेड बाय. दुसरा क्वेश्चन असा आहे मित्रांनो की जे राज्यसभाचे मेंबर असतात त्यांची निवड कोण करते असा प्रश्न आहे. तर ए द पीपल, बी लोकसभा, सी इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि डी इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर जे लोकसभा आणि विधानसभेचे नेते असतात, मेंबर्स असतात ते निवड करतात का त्यांचं सभासद निवड करतात, असं असं इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. तर इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, तर राज्यसभाचे जे सदस्य असतात त्यांची निवड मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांच्यातून केली जाते. म्हणून याचा आन्सर काय येईल? तर याचा आन्सर येईल सी. पुन्हा तिसरा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सायन्समधला क्वेश्चन आहे, जे की नॉर्मली हा पण सोपाच आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नाउन मेटल दॅट रिमाइन लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे हा क्वेश्चन असा आहे की जो अधातू आहे तो रूमच्या टेम्परेचर्समध्ये लिक्विडमध्ये मिसळास तर काय होईल, असा म्हणून इथं क्वेश्चन विचारलेला आहे. तर मोस्टली हा क्वेश्चन इंग्लिशमध्ये आपल्याला अवघड वाटतो, लिक्विड ॲट रूम टेम्परेचर असं असल्यामुळं तो. आणि मेनली गोष्ट काही मुलांना नाउन मेटल म्हणजेच कळत नाही. मेटलचं कोणी मेंटल वाचतं, कोणी काय वाचतं, पण इथं याचं नाउन मेटल म्हणजे अधातू आणि धातू. हे तर आपण 10वीला पण शिकलेलं आहे चॅप्टरमध्ये. धातू अधातूचे प्रकार काय किती असतात काय काय वगैरे वगैरे शिकला असेल आपण. तर हा नेमका त्याच प्रकारचा एक क्वेश्चन्स आहे. तर याच्यापैकी जो आहे तो काय फॉस्फरस आहे, ब्रोमाइन आहे, क्लोराईन आहे या हेलियम आहे. डी हेलियम तर धातू आहे, हा सर्वांनाच माहीत आहे. फॉस्फरस आहे, क्लोरीन आहे, म्हणून अधातू जो आहे तो ब्रोमाइन आहे. म्हणून याचा आन्सर जे आहे बी नंबर याचा अर्थ नाही. बी नंबर याचा आन्सर आहे. तर चौथा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज युजेड इन पेन्सिल. तर हा तर क्वेश्चन
कोणीही कोणता एक 5वीचा मुलगा विद्यार्थी सुद्धा सोडवू शकतो. तर विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड इन पेन्सिल. पेन्सिलमध्ये काय यूज केलं जातं? तर 100% मी तुम्हाला सांगू शकतो की तुमच्यापैकी बघणारे सर्व जणांनी त्याचा आन्सर माहीत असेल. तर याचा आन्सर जे आहे ए, ग्राफाईट. पेन्सिलमध्ये हा ग्राफाईट यूज केला जातो. तर तुम्ही 5वा प्रश्न बघू शकता की ग्रँड सेंट्रल टर्मिनल पार्क ॲव्हेन्यू न्यूयॉर्क इज द लार्जेस्ट. म्हणजे हे काय आहेत इन द वर्ल्ड्स? हे काय आहेत? तर लार्जेस्ट रेल्वे स्टेशन, बी हायेस्ट रेल्वे स्टेशन, सी लॉंगेस्ट रेल्वे स्टेशन, डी नाउन ऑफ द अबाव. म्हणजे सर्वात रुंदीचे रेल्वे स्टेशन, बी सर्वात उंच रेल्वे स्टेशन, सी म्हणजे लॉंगेस्ट रेल्वे स्टेशन म्हणजे लांबीनं सर्वात लांब आहेत का रेल्वे स्टेशन, आणि डी नॉन ऑफ. या वरीलपैकी काहीच नाही, पर्यायापैकी काहीच नाही, असा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर ग्रँड सेंट्रल टर्मिनल पार्क ॲव्हेन्यू न्यूयॉर्क इज द वर्ड. तुम्ही जर कधी कुठंतरी जर भूगोलाचा अभ्यास केला असेल तर तुम्ही 100% याचं सांगू शकता, कारण का हे 10वीच्या स्लॅबसचाच क्वेश्चन आहे भूगोलमधलाच आलेला आहे. तर हाचं जो उत्तर आहे ते आहे ए. म्हणजे हे तिन्ही पण जे आहेत का, हे जगातले सर्वात लार्जेस्ट रेल्वे स्टेशन आहेत. म्हणजे रुंदीने हे सर्वात रुंद असलेले हे स्टेशन आहे. तर 6वा जो क्वेश्चन आहे तो आहे गुवाहाटी हायकोर्ट इज द ज्युडिशरी ऑफ. म्हणजे जे गुवाहाटीच्या हायकोर्टमधले जे न्यायाधीश आहेत ते कुठले आहेत, म्हणतात आणि कोणत्या राज्यातले तिथे आहेत? तर एक नागालँड, बी अरुणाचल प्रदेश, सी आसाम, डी ऑल ऑफ द अबाव. म्हणजे का सर्वच? तर ह्याचा जो आन्सर आहे तो आहे डी, म्हणजे ऑल ऑफ द अबाव. म्हणजे याच्यापैकी सर्वच आहेत जे तिथं न्यायाधीशमध्ये त्या हायकोर्टमध्ये आहेत. तर 7वा जो क्वेश्चन आहे आपला तो आहे इंडस्ट्रीज रिलेटेड. फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट ऑफ द इज लोकेटेड ॲट. फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट म्हणजे जे संस्थान आहे फिल्म अँड टेलिव्हिजनचं, त्याचं ते कुठं लोकेटेड आहे, म्हणजे कोणतं त्याचं स्थान काय आहे? तर ए पुणे महाराष्ट्र, बी राजकोट गुजरात, सी पिंपरी महाराष्ट्र, डी पेरंबर तामिळनाडू. तर तुम्ही जर करंट अफेअरचा जर तुम्ही अभ्यास केला, कधीमध्ये जर तुम्ही न्यूजपेपर वाचला असेल, तर कधी कोणत्या जाहिरातीवर बघितला असेल, तर तुम्हाला याचं आन्सर हे 100% देता येईल. तर ह्याचा आन्सर जे आहे का पुणे. तर पुणे महाराष्ट्रामध्ये फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट आहे, लोकेटेड आहे पुणे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हे तुम्ही विसरू नका, हे 100% तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, फार अति गरजेचं आहे. तर 8वा जो क्वेश्चन आहे आपला तो आहे द जनरल असेंब्ली मीट्स रेग्युलरली. म्हणजे जे जनरल असेंब्लीज भरतात, सामान्य सभा जे भरतात ते किती वेळेस भरतात, असा आहे तो क्वेश्चन विचारलेला आहे. ए वन्स अ मंथ म्हणजे महिन्यातून एकदा, आफ्टर इयर 3 मंथ्स म्हणजे 3 महिन्यानंतर, ट्विस अ इयर म्हणजे वर्षातून 2दा, आणि डी वन्स इयर म्हणजे वर्षातून एकदा. तर याचं जे आन्सर आहे ते आहे डी, म्हणजे वर्षातून एक बार हे जनरल असेंब्लीज भरते, म्हणून याचा आन्सर जे आहे डी आहे. द क्रेडिट ऑफ इन्व्हेंटिंग द टेलिव्हिजन गोज टू. म्हणजे हा क्वेश्चन बहुतेक जणांना समजलेला असेलच, कारण का जे क्रेडिट आहे टेलिव्हिजनचं, जे टी व्ही बनवण्याचं क्रेडिट आहे तो कोणाला जातो, असा इथं क्वेश्चन विचारलेला आहे. तर ए फ्रायडे, दुसरा आहे बेअर्ड, तिसरा एडिशन, चौथा आहे मार्कोनी. तर एडिशन मार्कोनी तर सर्वांना माहीत आहे. तर मार्कोनी हा रेडिओचा शोध लावला 1901 मध्ये, आणि एडिशन हा लाईटाचा लागला. तर फ्रायडे हा तर नाहीच. तर याचा आन्सर आहे जे आहे बी नंबर. तर बियर्डला हा टेलिव्हिजन इन्व्हेंटिंगचं क्रेडिट जाते, म्हणजे ऑथर ऑफ टेलिव्हिजन कोण आहे तर बेअर्ड आहे. तर पुन्हा मग जो आमचा 10th क्वेश्चन आहे आपला, द अवॉर्ड इन्स्टिट्यूटेड टू हॉनर आउटस्टँडिंग ॲग्रिकल्चर सायंटिस्ट इज. म्हणजे जे ॲग्रिकल्चर सायंटिस्टला जो अवॉर्ड दिला जातो तो कोणता आहे यापैकी? म्हणजे जे शेतीविषयक डिपार्टमेंटमध्ये सायंटिस्ट काम करतात त्यांना जो अवॉर्ड दिला जातो तो कोणता अवॉर्ड दिला जातो त्यांना, असा हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर एक भटनगर अवॉर्ड, दादाभाई नौरोजी अवॉर्ड, बारलूग अवॉर्ड आणि अर्जुन अवॉर्ड. तर माहीत आहे आपल्याला की याच्यापैकी कोणता अवॉर्ड कोणाला दिला जातो, कारण का अवॉर्डविषयी पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर असं आपण विचारू शकतो की यावर्षी पद्मश्री अवॉर्ड कोणाला देण्यात आला, पद्मभूषण कोणाला देण्यात आला, जसं भारतरत्न कोणाला देण्यात आला, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला नॉर्मली विचारू शकतात. त्यामुळे हे तुम्ही माहितीसाठी जरी तुम्ही एक वाचून गेलं तरी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.
तर याचा जे आन्सर जे आहे ते आहे बार्लुक अवॉर्ड. म्हणजे बार्लुक अवॉर्ड हा ॲग्रिकल्चर सायंटिस्टना दिला जातो, म्हणून याचा आन्सर जे आहे सी. तर हा झाला आपला जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेसचा पहिला सेक्शन होता, ज्याच्यामध्ये आपल्याला 10 क्वेश्चन विचारले गेले आणि 10पैकी काही क्वेश्चन ऑलमोस्ट जे आहेत काही राज्यसभाचे आहेत, काही इतिहासाचे आहेत, म्हणजे राज्यशास्त्राचे, इतिहासाचे, सायन्सचे, पुन्हा मग जे जनरल नॉलेजचे आहेत, त्याच्यापैकी असले मोस्टली कॉमन मिक्स क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, जे तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघू पण शकता, हे पण सोपे क्वेश्चन आहेत. आता जो आपला सेकंड म्हणजे सेक्शन बी जो आहे तो आहे आता रिझनिंग. रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ताचा जो आपला सेकंड सेक्शन आहे, त्यामध्ये आपण आता बघूया की नेमकं कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. तर मित्रांनो, आता आपण रिझनिंगचे काही क्वेश्चन बघूया. तर रिझनिंगचे क्वेश्चन सोपे असतात, फक्त आपण थोडा जर माइंडवर प्रेशर टाकला तर आपल्याला हे सर्व काही सोडवता येईल. थोडा विचार करायचा की आपण हे नेमकं क्वेश्चन काय म्हणत आहे, ते जर एकदा तुम्ही समजून घेतलं का तुम्हाला सोडवण्यासाठी सर्व काही सोपं जातं. तर आपण रिझनिंगचा पहिला क्वेश्चन बघूया. लुक ॲट दिस सिरीज. म्हणजे ही सिरीज बघा, जी की सिरीज दिलेली आहे इथं 2 1 ब्रॅकेट 1/2 ब्रॅकेट ऑफ 1/4 ब्रॅकेट ऑफ. तर व्हॉट नंबर शुड कम नेक्स्ट, म्हणजे समोर कोणता अंक येईल हा इथं म्हणत आहे. तर इथं तुम्ही ऑप्शन पाहू शकता. इथं ऑप्शन 1 2 3 4 डी पर्यंत ऑप्शन दिलेले आहेत. पण हे ऑप्शन पाहून काय कामाचे नाही, आपल्याला फक्त लॉजिक लावता आलं पाहिजे की याच्यामध्ये नेमकं काय डिफरंट देत आहे, आता या सिरीजमध्ये काय डिफरंट देत आहे. तर सिरीज, आणि महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे की सिरीज काय प्लसनं वाढत आहे का मायनसनं कमी होत आहे, याच्यावर लक्ष देणं सर्वात महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता. आता सिरीज जर राईट साईडकडून लेफ्ट साईडला डॉट म्हणजे क्वेश्चन विचारत असेल तर सिरीज ही प्लसनं वाढत चाललेली आहे हे समजते. आणि समजा जर प्रश्न लेफ्टकडून जर राईटकडे वाढत चालले असेल, म्हणजे इकडे राईट साईडला जर तुम्हाला शुड बी नेक्स्ट नंबर असं डॉट 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 दिसले असेल, तर मग ते सबस्क्रिप्शन म्हणजे कमी होत जाते, मायनस होत जाते, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. तर इथं ही राईट साईडनं होत चालली आहे, म्हणजे इथं राईट साईडनं हे क्वेश्चन विचारलेलं आहे, म्हणते ही वाढत चाललेली आहे, सिरीजमध्ये ॲड होत चाललेला आहे. तर इथं ॲड कसं होत चाललेलं आहे आपण बघूया. तर इथं ब्रॅकेट, फक्त 2 ब्रॅकेटकडे लक्ष द्या तुम्ही. तर ब्रॅकेटमध्ये 2 दिलेलं आहे, राईट. 2 + 2 म्हणजे 4, 1/4 आलेलं आहे. मग या 4मध्ये 2 ॲड करा तुम्ही, म्हणजे 2 वाढत चाललेलं आहे, म्हणून इथं 8, 4 2 8, 4 × 4 4 + 4, पुन्हा मग याच्यामध्ये 2 ॲड केलं का 8, म्हणून याचं जे आन्सर येते का, याचा आन्सर आहे बी नंबर. बी हा याचा आन्सर आहे. तर पुन्हा मग आपण 12वा क्वेश्चन बघूया. तर अरेंज द वर्ड्स गिवन ब्लो इन अ मिनिंगफुल सिक्वेन्स. म्हणजे हे जे शब्दार्थ दिलेले आहेत की डोअर, लॉक, रूम्स, स्विच ऑन, हे आपल्याला एका लाईनीमध्ये अरेंज करून त्याचा एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तर हा कसा बनवायचा, इथं खाली ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला, तुम्ही याचा पण उपयोग करू शकता. याचाच उपयोग करून तुम्ही जर लवकर जमलं नाही तर हे तुम्ही याचा अर्थ तुम्ही एकेकाचा सिक्वेन्स तयार करून बघू शकता का तयार होत आहे का. तर याचा आपण थोडक्यात आपण बघूया आता अर्थ याचा. जर समजा आता पहिला एचा जर घेतला तर 5 नंबरला काय, स्विच ऑन. मग 5 नंबरला आहे स्विच ऑन. पुन्हा त्याच्यानंतर आहे 1 नंबरला की, स्विच ऑन की. पुन्हा 2 नंबरला आहे डोर, स्विच ऑन की डोर. म्हणजे हे याचं रिलेशनशिप काही बनतच नाही. पुन्हा आपण बी जर घेतलं, बीमध्ये आहे 4 म्हणजे रूम, तो रूम घेतलं. पुन्हा 2 नंबरला जे आहे डोर, रूम डोर, थोडंफार बनत आहे याचा अर्थ, रूम डोर. पुन्हा मग 1 रूम डोर की पुन्हा मग स्विच ऑन. कारण का हे पण जमत नाही, कारण की आणि स्विच ऑन हे वेगळं आहे, म्हणून याचं पण सिक्वेन्स बनता येत नाही. आता आपण जर सी नंबर जर पाहिलं तर सी नंबरमध्ये बघूया आपण. 1 नंबरला आहे की, 3 नंबरला आहे लॉक, म्हणजे की आणि लॉकचं सिक्वेन्स तयार होते. पुन्हा मग 2 नंबरला आहे डोर, म्हणजे लॉक हे डोरलाच असते. पुन्हा 4 नंबरला आहे रूम, म्हणजे डोर हे रूमला असते. पुन्हा मग स्विच ऑन म्हणजे रूम स्विच ऑन करा, किंवा आपण रूम उघडा असं पण म्हणू शकतो. म्हणून ह्याचा एक अर्थपूर्ण एक वाक्य तयार होते, म्हणून याचं जे आन्सर आहे का ते सी आहे. कारण का तुम्हीच बघा आता, की 1 नंबरला की आहे, म्हणजे की लॉक, डोर, रूम आणि स्विच ऑन, सिंपल. त्यामुळे एक सेंटेन्स तयार होत आहे, म्हणून हे याचा आन्सर जे आहे 3 नंबर आहे. पुन्हा 13वा आपण क्वेश्चन बघूया. SCDTEFUGH, पुन्हा जे ब्लँक आहे तिथं पुन्हा WKF. तर अशा प्रकारच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला ABCD चे
जे त्याचे स्थान असतात ते पाठ असणं आवश्यक आहे. जे तुम्हाला शॉर्ट ट्रिक पण मी सांगाल मी शेवटी, ते पाठ असणं अति गरजेचं आहे. कारण का जर तुम्हाला ते पाठ असतील का, तेव्हाच तुम्हाला त्याचे आन्सर शोधून काढता येतात की ए किती नंबरला आहे, 1 नंबरला, मग डी किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे, मग ई किती नंबर 5 नंबरला. असं जर पाठ असेल तर ते सोपं जातं. तर आता समजा इथं यस किती नंबरला आहे, तर यस आहे 19 नंबरला, तर आपण इथं 19 लिहून घेऊ. तर 19 आणि एसच्या नंतर काय आहे, सी आहे. मग 19 एस आणि सी मध्ये कितीचा डिफरन्स आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आणखीन सोपं जाते. मग एस आणि सी मध्ये जर तुम्ही मेपला तर इथे 9चा डिफरंट, राईट. मग सी आणि डी मध्ये काहीच डिफरंट नाही म्हणून 0. मग इथं आला याच्या दोघांमध्ये 9चा डिफरंट. हां, एस आणि सी मध्ये आहे 9चा डिफरंट. मी इकडं राईट लिहून घेतो 9, सॉरी. त्यानंतर टी आणि ई मधला कितीचा डिफरंट, टी किती नंबरला येते हे लिहून आपण समजा. तर टी येतं 20 नंबरला, राईट. पुन्हा त्याच्यानंतर ई, तर टी आणि ईचा डिफरंट किती आहे, तर टी आणि ईचा डिफरंट जो आहे 10 आहे. दोघांमध्ये 10चा डिफरंट आहे. ई आणि पुन्हा ई आणि एक मध्ये 0चा डिफरंट आहे, म्हणून इथं मी लिहून घेतो 10. इथं लिहून घेतो मी 10. 9 म्हणजे 1 न इथं इन्क्रीज झालेला आहे, 1 न इथं वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर जो आहे यू, तर यू किती नंबरला येतो, यू येतो 21 नंबरला, तर यू येतो इथं 21 नंबरला. मग त्याच्यानंतर जी जे आहे, तर यू आणि जी मधला किती डिफरंट आहे, तर इथं डिफरंट आहे 11चा, राईट. म्हणजे इथं एक न असं इन्क्रीज होत झालेलं, पुन्हा जी नंतर जी म्हणजे इथं एक न इन्क्रीज होत झाले आहे. तर नॉर्मली तुम्ही असं लॉजिक करून असं लावू शकता की जर, आणि इथं पण तुम्हाला एक साधा क्लू पण भेटतो बघा. इथं एस झालं की एस झालं, टी आलं आहे, टी झालं की यू आल्या, म्हणजे यू झालं काय ते आता व्हीच येईल ना, दुसरा काही ऑप्शनच नाही. पुन्हा म्हणजे व्ही आणि आयचा जर डिफरन्स बघितला तर तुम्ही तो 12 आहे. 12 म्हणजे 9, 10, 11 आणि 12. पुन्हा व्ही आय झाले लगेच जे येतो, म्हणून याचा आन्सर जे आहे का ते आहे, याचा आन्सर जे आहे आन्सर आहे सी. असं कॉमनली तुम्ही लॉजिक लावून याचे प्रकारे तुम्ही क्वेश्चन नॉर्मली सोडवू शकता. हां, आता चौथा क्वेश्चन हा थोडा हार्ड वाटेल, परंतु बघण्यासाठीच हार्ड आहे, कारण का हा सोडवण्यासाठी काहीच अवघड नाही. नो वुमन टीचर कॅन प्ले, स्टेटमेंट आहे. नो वुमन टीचर कॅन प्ले म्हणजे वुमन टीचर खेळू शकतात, पण सम वुमन टीचर आर ॲथलेटिक, पण काही शिक्षक जे लेडीज शिक्षक आहेत ते ॲथलेटिक्स आहेत. मग आता कन्क्लुजन काय आहे, मेल ॲथलेटिक्स कॅन प्ले म्हणजे मेल जे ॲथलेटिक्स आहे ते खेळू शकतात. सम ॲथलेटिक्स कॅन प्ले म्हणजे काही ॲथलेटिक्स खेळू शकतात. हा प्रश्न समजण्यासाठी अवघड जातो, बट याचं उत्तर तेवढं काय अवघड नाही काढण्यासाठी. तुम्ही म्हणजे आता याचं ऑप्शन जर बघितलं, ओनली कन्क्लुजन आय 1 फॉलोज, ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज, इदर आय और 1 2 म्हणजे दोन्हीही तुम्ही फॉलो करता का दोन्हीही फॉलो करत नाही. तर फक्त या क्वेश्चनकडे बारकाईने पहा. तुम्ही पहिलं काय म्हटलं आहे, नो वुमन टीचर कॅन प्ले, म्हणजे इथं नोचा सुरुवातीला म्हणजे यूज केलेला आहे, आणि इथं कन्क्लुजनमध्ये तशा प्रकारचा कोणताही नोचा किंवा निगेटिव्हचा कसल्या प्रकारचा याच्यामध्ये उपयोग केलेला नाही, म्हणून याचं जे आन्सर आहे का ते इथे सरळ डी. कारण का याच्यामध्ये दोन्ही चुकीचे आहेत, पण आणि आम्ही दोन्ही वेळा फॉलो करत नाही, असा आन्सर याचा होतो. तर मित्रांनो, मी एक तुम्हाला या पहिल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये क्वेश्चन देणार आहे. हा जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे हा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सोडवायचा आहे. तरी तुम्ही होईल तेवढा शक्य प्रयत्न करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा आन्सर तुम्हाला 100% सांगेल, कारण का हा क्वेश्चन सोपा आहे म्हणून मी तुम्हाला देत आहे. तर या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, आणि जर नाही जमलं तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. तर हां, याच्यानंतरचा आपण 16वा क्वेश्चन पाहूया. 16वा क्वेश्चन हा पण ABCD बेसवर, अल्फाबेटिकलवरच बेस आहे. अल्फाबेटिकल येणं तुम्हाला फार गरजेचं आहे. रिझनिंग शिकायचं असेल तर मग अल्फाबेटिकल तोंडपाठ असली पाहिजे की कोणत्या नंबरला काय येतं, कसं येतं, काय नाही. तर इथं पण तेच विचारलेलं आहे. इन सर्टन कोड पॅनिक्स म्हणजे PANIC इज रिटन ॲज KZMRX, देन वर्ड ऑपरेशन विल बी, म्हणजे पॅनिक्सला जर KZMRX येत असेल तर ऑपरेशनला काय येईल, असं विल बी म्हणजे काय येईल, असा इथं प्रश्न विचारलेला आहे. तर पॅनिक्स पी म्हणजे पी हे किती नंबरला आहे, तर पी आहे 16 नंबरला, राईट. पी 16 नंबरला आहे. मग पी 16 नंबरला आहे, तर पीचं केने जागा घेतली आणि एची जागा झेडने घेतली, राईट. पुन्हा मग एनची जागा एमने घेतली, आयची जागा आरने घेतली आणि सीची जागा एक्सने घेतली. म्हणजे इथं उलटा अल्फाबेटिकल होत आहे, उलटं होत आहे, म्हणजे झड YXWVUT असा उलटं होत आहे. म्हणजे तुम्ही पहा आता पी पी किती नंबरला आहे, 16 नंबरला, राईट. 16 नंबरला, मग झडपासून तुम्ही 16 पर्यंत पहा तर काय येईल,
के येईल 16 नंबरला, म्हणजे झड हे 1 नंबरला आहे. तुम्ही इथं पुन्हा ए हे 1 नंबरला आहे, पण झड खालून जर बघितलं आपण उलटं, तर इथं झड हे 1 नंबरला आहे. अशा प्रकारे तुम्हाला ऑपरेशनचं पण तेच करायचं आहे. मग ऑपरेशनचं जर तेच बघितलं तर याचं जे आन्सर येईल का ते येईल ए. आन्सर याचं येईल ए. हे आन्सर हे याचं आन्सर असेल. कारण हे उलटं होत आहे. फक्त काय होत आहे नेमकं एवढं जर समजलं ना आपल्याला, तर हे लॉजिकचे क्वेश्चन आपण तेव्हा सोडवू शकतो. आता 17वा क्वेश्चन बघूया आपण. इन सर्टन कोड 785 मीन्स स्कूल, म्हणजे 785 मीन्स स्कूल इज ओव्हर. 785 म्हणजे स्कूल इज ओव्हर अँड मॅच इज ओव्हर 275, म्हणजे 275 म्हणजे मॅच ओव्हर आहे आणि 785 म्हणजे स्कूल इज ओव्हर. अँड स्कूल मॅच म्हणजे शाळेतली मॅच म्हणजे 28. व्हॉट नो विल इंडिकेट द वर्ड मॅच, म्हणजे आता मॅच वर्डसाठी कोणता अंक लावलेला आहे म्हणून इथे विचारलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता 785 म्हणजे स्कूल इज ओव्हर. तर याच्या पहिला जर हे अंक आपला काय असं नाही, मग दुसरा आपण मॅच इज ओव्हर म्हणजे 275. तर मग इथं मॅचला इथं 2 पण दिलेला आहे, राईट. मॅच इथे 1 नंबरला आहे म्हणून इथं 2 पण दिलेला आहे. पुन्हा त्यानंतर इथं स्कूल मॅच म्हणजे इथं 2 आणि 8 इथं पण दिलेलं आहे. तर इंडिकेट मॅचला कोणता शब्द दिलेला आहे, तर ते मॅचला जो शब्द आहे तो येतो 8 येतो. तो कसा येतो हे मी तुम्हाला ते पण एक्सप्लेन करतो. तर 2 हा शब्द इथं मॅचला इथं पण दिलेला आहे आणि 2 हा शब्द स्कूलला पण दिलेला आहे, त्यामुळे तो इरर होतो आणि तो जमत नाही. म्हणून 8 हा शब्द मॅथला एकदम परफेक्ट आहे, म्हणून याचा आन्सर जे आहे ते आहे डी. याचा आन्सर जे आहे डी. तर कमलेश, 18वा क्वेश्चन बघूया आपण. कमलेश इज ब्रदर ऑफ अनिल. सुंदारी इज सिस्टर ऑफ मदन. अनिल इज सन ऑफ सुंदरी. हाउ इज कमलेश रिलेटेड टू सुंदरी. हा रिलेशनशिपमधला क्वेश्चन आहे, म्हणजे जे आपल्या नातेवाईकाचे असतात ना क्वेश्चन त्याच्यापैकी आहे. तर मी मराठीतून सांगतो. कमलेश इज ब्रदर ऑफ अनिल, म्हणजे कमलेश हा अनिलचा भाऊ आहे, म्हणजे हे दोघं भाऊ आहेत. कमलेश आणि अनिल हे ब्रदर आहेत, दोघं भाऊ आहेत. तर सुंदरी इज सिस्टर ऑफ मदन. तर सुंदरी जे आहे ते मदनची सिस्टर आहे. सुंदरी जे आहे मदनची सिस्टर आहे. आणि अनिल इज सन ऑफ सुंदरी, म्हणजे हा जो अनिल आहे का, अनिल हा सुंदरीचा मुलगा आहे. तर हाऊ इज कमलेश रिलेटेड टू सुंदरी, म्हणजे आता कमलेश हा सुंदरीचा कोण आहे म्हटलेला आहे. तर सिम्पल, इथं कमलेश आणि अनिल तर दोघं भाऊ आहेत. आणि जर इथं बघितलं तुम्ही अनिल इज सन ऑफ सुंदरी, म्हणजे अनिल हा सुंदरीचा मुलगा आहे. म्हणजे हे अनिल आणि कमलेश दोघं भाऊ. आणि अनिलची आई जर सुंदरी असेल तर कमलेशची आई कोण असणार, सिम्पल सुंदरीच असणार ना. मग याचं जे रिलेशनशिप बनतं का, ते बनतं इथं सन, म्हणजे कमलेश हा सुंदरीचा मुलगाच आहे, म्हणजे 2 मुले आहेत तिला, असा रिलेशनशिप होतो. हा पण प्रश्न खूप सोपा आहे, त्यामुळे तुम्ही थोडं समजून थोडं लॉजिक लावून हे केलात तर हे सगळे क्वेश्चन येतील. 19 नंबर हा क्वेश्चन पण सोपाच आहे. अजय इंटियाली गो नॉर्थ, म्हणजे अजय लवकर उत्तर दिशेला गेला. टर्न राईट, पुन्हा राईटला वळला. पुन्हा मग द राईट अगेन, पुन्हा टर्न राईट साईडला वळून सुद्धा पुन्हा त्यानं अगेन राईट साईडलाच वळला. दॅन गो टू लेफ्ट, त्यानंतर तो डाव्या साईडला गेला. इन विच डायरेक्शन ही इज नाव, म्हणजे तो आता कोणत्या दिशेनं आहे सध्याला, असा प्रश्न वेगळा. तर तो पहिला सुरुवातीला उत्तर दिशेला गेला. पुन्हा मग तो टर्न राईटला वळला. पुन्हा देन अगेन राईट, अगेन राईट, पुन्हा तो अगेन राईटला गेला. पुन्हा तो लेफ्टला गेला. पुन्हा मग इन विच इज डायरेक्शन ही इज नाव. तर तो पहिला तो राईटला जाऊन पुन्हा राईटला अगेन वळून म्हणजे पुन्हा तो लेफ्टला गेला. म्हणजे याचा अर्थ कोणत्या दिशेमध्ये असेल, तर तो असेल ईस्ट दिशेमध्ये, कारण का तो त्याच्या अपोजिट साईडला असेल म्हणून तो ईस्ट दिशेला आहे. पुन्हा परत तो झाला 20वा प्रश्न. आपण जे वरी बघलो होतं स्टेटमेंटचं क्वेश्चन इथं परत आलेला आहे. तर इथं आपण ते परत मला असं वाटतं की तुमच्यापैकी काही जणांनी हा क्वेश्चन सोडलेला असेल, कारण का हा क्वेश्चन सोपाच आहे पहिल्याच्या वाणी. सम ॲक्टर्स आर सिंगर्स, काही ॲक्टर हे सिंगर आहेत. ऑल द सिंगर आर डान्सर, पुन्हा संपूर्ण सिंगर जे आहेत ते डान्सर आहेत. मग कंक्लुजन काय आहे, तर सम ॲक्टर्स आर डान्सर, नो सिंगर इज डान्सर. मग काय याचा आन्सर तुम्ही आता सिंपल आहे. तर याचा आन्सर जे असेल का ते असेल ओनली ए.
ओनली वन कन्क्लुजन फॉलोज. म्हणजे कोणतं कन्क्लुजन तुम्ही फॉलो करू शकता, तर हे ऑल द सिंगर आर डान्सर आणि सम ॲक्टर्स आर डान्सर. म्हणून ह्याचा आन्सर आहे का ए. 21वा क्वेश्चन आपण बघूया. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स इंडिकेट द बेस्ट रिलेशन्स बिटवीन ट्रॅव्हल्स, ट्रेन्स अँड बस. आता इथं एक रिलेशनशिप विचारलेला आहे, जे की ट्रॅव्हल्स आणि ट्रेन आणि बसमधला जो इथं दिलेला आहे, की जे डायग्राम इंडिकेट होईल त्याचं ते रिलेशन दाखवत, तर त्याच्यापैकी कोणता रिलेशन त्यांना एकदम क्लोजचा दाखवत आहे, तर ते आपण त्यापैकी ओळखून आपल्याला हे करायचं आहे. तर हे रिलेशन्स तर दाखवत नाही, हे पण हे दूर दूर दाखवत आहे, पुन्हा मग हे रिलेशन दाखवत नाही, म्हणून हा रिलेशन त्यांचा एकदम क्लोजचा असल्यामुळं हे ते डी आन्सर आपल्याला इथं देता येईल. तर पुन्हा ABCDचा परत क्वेश्चन विचारला गेलेला आहे. मग ते पण क्वेश्चन सेम वरच्या वणीच आहे. हा फक्त सेम हा असा क्वेश्चन आहे की इथं रिलेशनशिपमध्ये आहे. जसं की कपचं रिलेशन्स काय आहे, तर लिप आहे, राईट. कपला लिप असते, जे साईडचं आपण म्हणतो त्याला लिप म्हणतात. तर पुन्हा मग जे बर्ड आहे, तर बर्डचं रिलेशनशिप कायामध्ये असते. बर्डचं बुश आहे का, ग्रास पण नाही, फॉरेस्ट पण नाही. मग बीक म्हणजे याचा जवळचा जो पार्ट आहे एकदम, म्हणजे कपचा जवळचा पार्ट कोणता आहे, लिप. मग बर्डचा लिपचा कोणता पार्ट जवळचा पार्ट आहे, बीक म्हणजे त्यांची चोच हा त्याचा एकदम जवळचा पार्ट असल्यामुळं त्याचा आन्सर असेल डी. हे त्याचा आन्सर आहे. तर मित्रांनो, आताच्याला आपण एवढेच क्वेश्चन्स खूप झालेले आहेत. तर पुढच्या पार्टमध्ये आपण जे असे डायग्रामचे क्वेश्चन असतात ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीच्या कॉन्सेप्टला आम्ही समजून सांगू, आणि ते तुम्हाला परीक्षेच्या वेळेस किती एका मिनिटामध्ये कसे तुम्ही सोडू शकता हे पण त्यामध्ये आम्ही शॉर्ट ट्रिक सांगणार आहोत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओला लाईक नाही केला असतं लाईक करायला विसरू नका.